मॅडम यामध्ये रुग्णालयाने उपचार केले नाहीत आणि प्रतिसाद दिला नाही हे निरीक्षण झालं, पण त्यांनी शिफारस काय केली आहे कारवाईची या समितीने? कोणत्या प्रकारे कारवाई व्हावी रुग्णालयावर? खरं तर समिती शिफारस कारवाईसाठी करत नाही. समिती त्यांच्या निष्कर्षामध्ये ज्या ज्या गोष्टी नमूद केले जातात ते त्यांनी लेखी स्वरूपात मांडलेले आहे की इतक्या कालावधीमध्ये CCTV फुटेज असतील, त्यांचे काही डॉक्युमेंट्स असतील आणि यामध्ये कोणते कोणते डॉक्टर होते ज्यांना पेशंट भेटले किंवा कोणत्या डॉक्टरांच्या माध्यमातून हे उपचार चालू होते, असा हा सविस्तर राज्य शासनाचा अहवाल आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये या ठिकाणी पोहोचत असताना मी स्वतः आरोग्यमंत्री प्रकाशजी यांच्याशी बोललेले आहे. त्यांनी सुद्धा कडक कारवाईचे निर्देश दिलेले आहेत. या अहवालामधून किंवा उद्या जे 2 अहवाल येणार आहेत त्या अहवालामधून जे काही सादर होईल त्या अनुषंगाने खरं तर धर्मादाय हा शब्द यासाठी आहे की 10% खाटांची व्यवस्था ही 1,85,000पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या त्या आर्थिक दुर्बल घटकांसाठी आहे. इतर 10%च्या खाटा ह्या 85,000 उत्पन्न असलेल्या रुग्णांसाठी आहेत आणि त्याचबरोबर निर्धन म्हणजे 85,000 उत्पन्न असलेल्या वर्गासाठी उपचारामध्ये 50% सवलत देणं हे धर्मादाय रुग्णालयांना कंपल्सरी आहे. असं असताना सुद्धा कोणतीही नियमावली रुग्णालयाने पाळलेली नाही आणि पुणे शहरामध्ये जवळजवळ 56 धर्मादाय रुग्णालय आहे. उच्च न्यायालयाच्या 2003च्या तरतुदीतल्या नुसार उच्च न्यायालयाने अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत की ही सगळी नियमावली ही रुग्णालयांनी पाळणं अपेक्षित असताना स्वतःच्या रुग्णालयाच्या नावापुढे धर्मादाय हा शब्द लिहिणं अनिवार्य असताना सुद्धा आजही कित्येक रुग्णालयांच्या पुढे ते दिसत नाही. त्याच्यामुळे त्या अनुषंगाने राज्य महिला आयोगाकडून देखील संबंधित आरोग्य विभागाला आणि डीन असतील त्यांना सुद्धा पत्र जाणार आहे की अशा पद्धतीने ज्यांनी धर्मादाय रुग्णालयाची नावं वापरणं गरजेचं आहे.